मी काल सांगलीमध्ये होतो आणि मला विचार आहे का नागपुरात कसं पोहोचायचं. मी तिकीट तयार केली होती, पण तिकडून किनवटवरून खूप फोन येऊन राहिले होते का आमच्या इथं उद्या सगळे याच. मग मी पार्टी ऑफिसमध्ये फोन केला का मला नागपूरवरून हेलिकॉप्टरची व्यवस्था किनवटपर्यंत करून द्या. तर हेलिकॉप्टर इथं काही होतं नाही. तर मग अमोल कोल्हे औरंगाबादहून चालले तर तिथून तुम्ही जा म्हणे. तर कालच्या 3 वाजतापासून 4 मतदारसंघातल्या सभा घेतल्या. 10:30 वाजता माझी ट्रॅव्हल्स होती. माझ्या गाडीनं गेलो तर झोप होणार नाही म्हणून ट्रॅव्हल्सनं औरंगाबादपर्यंत गेलो. दिवसभर जेवलो नव्हतो. सकाळी म्हणजे ट्रॅव्हल्स लागून तो वाट पाहून राहिला होता. त्याने सांगितलं एक माणूस पाठवला का ते ट्रॅव्हल्सवाल्याला थांबून ठेव. दाल खिचडी खाल्ली आणि सकाळी औरंगाबादमध्ये पोहोचलो. पुसद आणि किनवटच्या सभा घेतल्या आणि तसंच निघालो. घरी गेलो. 8 दिवस झाले, जवळपास 10 दिवस झाले मी घराच्या बाहेर आहे. आणि या महाराष्ट्रात सत्ता बदल झाला पाहिजे. आणि हे गद्दाराचं सरकार जे सुरत मार्गे गुवाहाटी 50 खोके एकदम ओके माजले भोके, हे जे सरकार बनलं हे सरकार या मातीत पुन्हा मिसळायचं आहे. पण मी प्रफुल्ल भाऊचं खरंच अभिनंदन करतो का या महाराष्ट्रात जे त्याच्यात आडवे आले त्याने लंब करायचं काम ह्या देवेंद्र भाऊनं केलं. त्याच्या विरोधात तुम्ही उभे आहे, तुमच्यासाठी अभिनंदन. आणि हे एखाद्या बहुजनाचं पोरगच करू शकते. त्याच्याच अंगात भगतसिंग शिवाजी राहतील, दुसऱ्याच्या अंगात हे रक्त राहत नाही. हे तर फाटू आहे. हे पैते उठून, अरे पैते ना, त्याचं उदाहरण आहे तुम्हाला सांगतो. शेतकऱ्यानं 3 विरोधी कायद्याविरोधात आंदोलन केलं होतं दिल्लीले. त्याच्यावर पाण्याचे फवारे मारले. असे अनुसूचितार एवढ्या मोठ्याल्या सह्या की खुपसल्या का नाही. ते पंजाबचे शेतकरी 1 वर्ष उरून पुरले आणि त्या नरेंद्र मोदीने या बंद्या भारतात फक्त शेतकऱ्यापुरतं पुढे माघार घ्यायला लागली. आणि त्या दाढीवाल्याने कळलं त्या शेतकऱ्यापुढं काही चालत नाही. आणि मग 56 इंच शिना सांगे साला तिथं पंजाबले जात होतं मग त्याने. तर पंजाबले जाताना उडान पुलावर गाडी अडवली. 300 करोडची बुलेट प्रूफ गाडी असून फाट्यात पळत आलं. आणि मग स्वतः म्हणते 56 इंच शिना. आणि मग हे जे देवेंद्र फडणवीस आहे, हे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राला लागलेलं गचकरण आहे. आणि हे गचकरण इथून महाराष्ट्रभर पसरलं आहे, बकर बकर खाजवत आहे. हे साऱ्या लोकांना कळून चुकलं आहे. आणि हे गचकरण इथंच खतम झालं पाहिजे. याच्यासाठी मलमपट्टी तुम्हाला करायची आहे. कारण या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना सत्ता उलटवायची कशी आणि त्याने पैच्या नड्यात 50 खोके ओताचे कसे आणि हे पैसे आले कुठून. आणि त्याच्यानंतर एकनाथ शिंदे मोठी सभा घेते तर एसटी महामंडळाला कॅश पैसे दिले रोकड. ती रोकड आली कुठून होती. ह्या माझा प्रश्न आहे ना, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या का एसटी महामंडळाला तुम्ही कॅश दिली, ती कॅशचे पैसे आले कुठून. तुम्ही ईडी सीबीआयची धाड टाकता, त्याच्या घराची सारी चौकशी करता. तेव्हा एकनाथ शिंदेची चौकशी काऊन नाही केली तुम्ही. एसटी महामंडळाची कॅश त्यांना दिली तेव्हा. आणि इतके खतरनाक लोक आहे हे हाफ चड्डीवाले. हे आपल्या बहुजनाले या भारतात केंद्राचं सरकार राहो का राज्याचं सरकार राहो, या देशातले बहुजन लोक निवडून आणते. त्याच्यात एससी एसटी आणि ओबीसी हा जो बहुजन वर्ग आहे, हा बहुजन वर्ग 80% आहे या देशात. आणि हे छटाकभर आहे 3%. हे आपल्याला ज्ञान पाजून राहिले हे तुम्ही समजून घ्या. आणि आपल्या भरोशावर नाचून राहिले. साले कुंड्याचे अलग अलग मेळावे घेते. धनुचे कुंड्याचा अलग, चिरे कुंड्याचा अलग, खैरे कुंड्याचा अलग. कुंड्याची डिवायडेशन केलं साल्यानं. केल्याही 1 बैले 2 बैले अलग अलग म्हणजे अलग अलग. त्याचा प्रमुख, याचा प्रमुख,
म्हणजे आपल्यामध्ये जाती जाती धर्मात हे फूट पडायचं काम करू राहिले. आपण बयाडासारखं त्याचं ऐकतो. आपल्याला ते वारंवार चेक करते. तुम्ही समजून घ्या. कोरोनाच्या काळात त्यानं तुम्हाला चेक केलं, त्या दाढीवाल्यानं तुम्हाला चेक केलं त्यानं. कोरोनाच्या काळात पहिली कोरोनाची लाट आली आणि ते चेक करते का हे बयाड आहे का बहुजन या देशातले. आणि त्यानं काय केलं तर म्हणे कोरोना जाते म्हणे, तुम्ही घरचे लाईट बंद करा, दिवे लावा. साऱ्या बयाडाईनं लावले. माझ्या गावात मी एकटा होतो का म्या नाही लावलो. मी अजिबात त्याचं ऐकत नाही. कारण मला सत्सद विवेक बुद्धी दिली आहे. याचा विचार कसा करायचा. हे दिवे लावले ना माय रोज तुळशी पुढे एक दिवा लावते. माझ्या माईने सांगा नाही लागत. समजून राहिलं का मी कामून राहिलो. मग त्या सगळ्या लोकांनी दिवे लावले. त्याला वाटलं अरे पुरेच बयाड आहे, गेलेली केस आहे, आपला गेम जमते. तुम्हाला चेक कसं करते लक्षात घ्या. मग त्याला दुसरी लाट आली. मग आता पहिले लाट हो म्हणे का दिवे लावल्यात जाते. मग खड्ड्यात धसायला आली दुसरी लाट. अरे दुसऱ्या लाटेत इथं कोणी माय करणार नाही. ज्याची आई नाही गेली, बहीण नाही गेली, मित्र, कोणाची पत्नी गेली, कोणाची माय गेली, कोणाचा बाप गेला, कोणाचा मित्र गेला, सगळ्याच कोणी नाही कोणी गेलाय. दुसऱ्या लाटेत गेलं ना. दिवे लावले तरी दुसरी लाट आली. दुसऱ्या लाटेत हे सालं म्हणते घरचे भांडे वाजवा, कोपरं वाजवा. लोकांना फोडून टाकले कोपरं वाजवून. हा त्याला वाटलं का आता पुरेच गेलेली केस आहे, पुरेच बयाड आहे, आता मस्तच काम करते. आपल्याला हे चेक करत असतात लोक. आणि आपण बयाडासारखे त्याचं बनलेलं ऐकतो. तुम्हाला बुद्धी दिली तरी त्या बुद्धीचा तुम्ही कवडीचाही वापर करत नाही. आणि ते वापरून घेतात. आपल्याला सांगते मा हिंदू खतरे में आहे, अमक खतरे में, ढमक कायचा भेट हिंदू खतरे में. आला कोणता मुसलमान तुम्हाला म्हणाले का तू मुसलमान होय म्हणून आला का. अबे साले तेरी सीट खतरे में है, हिंदू खतरे में नहीं है. समजलं का. आणि हे एवढे बेकार आहे का या महाराष्ट्रात इकडं भरती काढली दाखवाले. 10 वर्ष भरती केली नाही. पोलीस भरती नाही, तलाठी नाही, ग्रामसेवक नाही, भरती केली. आणि इकडं भरती काढल्याबरोबर यानं काय केलं. महाराष्ट्रात 238 वेगवेगळ्या, देवेंद्र फडणवीसचं सांगून राहिलो मी, 238 वेगवेगळ्या गव्हर्नमेंट सेक्टरच्या क्लास 2 च्या नोकऱ्या आणि क्लास 3 च्या नोकऱ्या या पठ्ठ्यानं प्रायव्हेट केल्या. त्याचे कॉन्ट्रॅक्ट 10 लोकांनी दिले. त्याच्यात बीजेपीचा उपाध्यक्ष होता तो प्रसाद लाड, कॉन्ट्रॅक्टर. आणि आपल्या पोट्ट्याने 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्टवर घेईन. आणि जवा वाटत एखाद्या पोट्ट्याने फडफड केली, एखाद्या ढुंगणार लात मारत आणि खेचून घेईन. आणि ते त्याचे लोक भरण, आपले नाही भरणार. आपल्या पोट्ट्यात जास्त टळटळ केली, जवा मारून तवा लात मारून त्याला हकलून घेऊन बोलून राहिलो. असा कॉन्ट्रॅक्ट केला. सारे पोट्टे परीक्षेचा अभ्यास करून राहिले होते. कोणाच्या लक्षात नाही आलं. माझ्या लक्षात आलं. मी पहिलं आंदोलन वर्गेत घेतलं. मोर्चा काढला 10,000 पोट्ट्याचा. मोर्चा काढल्याच्या नंतर ऐकलं नाही. मग 6 दिवस कलेक्टर ऑफिस समोर धरणे घेतलं. धरणे आंदोलन केलं तरी सरकार ऐकायला तयार नाही. मग 2 ऑक्टोबर होती. 1 तारखेला माझा प्लॅन वेगळा केला. मग आपलं डोकं जास्त चालते, यायच्यापेक्षा जास्त चालते. मग मी आलो अवकातीवर. मग म्या का केलं तर म्या डायरेक्ट दुकानं टाकायला लावले पोट्ट्याने. मोदी चायवाला, तिथं मोदीचं कार्टून चाय विकतात. समोर लावलं कटाउट मोठं. मग टाकलं रिकाम टेकला चिवडेवाला आणि बेरोजगार पकोडा. 3 दुकानं टाकले. एका ठिकाणी अजित पवारचा फोटो लावला, एका ठिकाणी देवेंद्र बापूचा लावला. आणि जे व्हिडिओ व्हायरल झाले, जे मीडियानं कव्हर करून गेलं, बंद भारतात गेलं आंदोलन. आंदोलन हे असं करावं लागतं का त्याची लगेच मीडियानं उचललं पाहिजे. आणि मग काय ना बीबीसी सब कव्हर केलं. मग आता माझ्या आंदोलनाची तारीख संपली होती. मग तारीख संपल्यावर 2 तारखेला आंदोलन तर घ्यायचं होतं. गांधी जयंती होते. ह्या बापूसाहेब तिथे येणार होता, ह्या पालकमंत्री होता आणि बापू कुटीला भेट देणार होता. देवा तर आता ह्या तिथे येणार मला माहित होतं. मला कलेक्टरनं बोलावलं रात्री 8 वाजता. गुरुजी म्हणे तुमच्या आंदोलनाचा टाइम संपला म्हणे, ते दुकान बंद करा, कार्टून काढून टाका म्हणे. सर म्हणलं 40 लाख पोट्टे महाराष्ट्रातले स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते. जरी माई आंदोलनाची परमिशन संपली असेल
तर ज्या ज्या केसेस तुमच्या कायद्यात आहे तेवढ्या लावू जा म्हणलं माझ्यावर. अकेला काठी आहे म्हणलं लावू जा. तुमच्याकडून जे होते तुमच्याकडून वरून जास्त दबाव आला म्हणलं तर मले घ्याले डग्गा बी पाठवला म्हणलं. मी डग्यात बी बसायला तयार आहे. जेलमध्ये झाले सालं कलेक्टरले वाटलं हे काही ऐकत नाही, हे तुफान दिसून राहिले. म्हणलं मी मागं घेणार नाही, ते कार्टून बी काढणार नाही. कलेक्टर म्हणे वरतून जास्तच दबाव येऊन राहिला म्हणे. मी म्हणलं एक काम करू शकतो तुमच्यासाठी, मी कार्टून काढतो दुकानावर गुंडाळून ठेवतो, पण दुसऱ्या दिवशी सकाळी टाकीन मी, संध्याकाळी पुढे बंद करतो तुम्ही म्हणताच. त्याने विचार केला पाबा म्हणे त्या माय आमची नोकरी खाता का. म्हणलं ते 40 लाख पोरायचा प्रश्न आहे सर. म्हणलं तुमच्या एकट्याच्या नोकरीचा नाही, 40 लाख पोरं अभ्यास करते म्हणून. मी चाललो गेलो तिथून. रात्री 12:15 वाजता SP न बोलावलं म्हणे. 1 तारखेच्या संध्याकाळी 2 तारखेला या बाबाजी येणार होता. मग SP म्हणे वो हमारे मिनिस्टर है म्हणे. गुरुजी बोले वो दुकान बंद कर डालो. सर बोला दुकान बंद नहीं होंगे, 40 लाख बच्चों का सवाल है. बोला आपके कानून कायदे में जो कलमे होंगे वो लगा दो, ज्यादा ही प्रेशर आए तो मेरे को डग्गे में डाल के लेके जाओ. बोला तो कुछ काले वाले झंडे दिखाने वाले हैं क्या. मतलब कुछ दिखाने वाले नहीं, हम दुकान डालेंगे, सुबह लगाएंगे और उसके बाद 11 बजे हम बापू कुटी जाएंगे और एक प्रार्थना करेंगे. बोला कि सबको सम्मति दे भगवान और इसको भी दे. तो उसके अलावा मैं इसके अलावा कुछ नहीं. तो आप बोले गलत कर रहे. बोले मतलब आप गलत नहीं कर रहे, आप गलत कर रहे. बोला 40 लाख बच्चों का सवाल है. तो सही बात है. बोले मतलब मी तर मागं नाही घेणार सर, तुम्हाला का करायचं आहे करा. तुम्हाला सांगतो ना, एखादा माणूस जर मरणावर आला ना, तुला का करायचं आहे कर, किंवा कायद्यात जे कलम आहे ते घोट, याची अवकात नाही म्हणून साल्याची नाही आहे ना जी. तुम्ही भेटाच खूप. आता प्रफुल्ल भाऊ भेटे का. तो काय प्रफुल्ल भाऊ का म्हणते मी एकटा उरून पुरतो म्हणते. हिम्मत दाखवा ना. कोण मायकाला राहिली. अजी प्रशांत भूषण नावाचे सुप्रीम कोर्टाचे वकील आहे. त्या प्रशांत भूषणला म्हणलं का सुप्रीम कोर्टात न्याय भेटत नाही असं स्टेटमेंट दिलं. बंद्या सरकारचा सुप्रीम कोर्टाच्या बंद्या न्यायाधीशाचा दबाव आला का तुम्ही स्टेटमेंट वापस घ्या, नाही तर तुमच्यावर कोर्टाचा अवमान केल्याची कार्यवाही करतो. तो म्हणे तुम्हाला का करणं ते करा साले. अरे तो म्हणे का करायचं करा, मी मागं माझ्या स्टेटमेंट मागं घेणार नाही. किती फाईन मारला माहिती आहे ना त्याने. 1 रुपया. किती रुपया फाईन मारला. 1 रुपया. मी काय म्हणून राहिलो, तुम्ही जर अवकातीवर आले ना, ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य बनवलं तर मरण कायद्याच्या बाजूने काढून ठेवलं होतं तेव्हा बनवलं. ठीक आहे, हे कोणाने भिवून बनवलं नाही. ठीक आहे, तुम्ही ध्यान तर मरान आणि हे असेच माजल्यासारखे करा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, यायना लोकांचं पोट नाही भरलं. तुमच्या एरियात एक गव्हर्नमेंट लायब्ररी नाही ओपन केली. एक गव्हर्नमेंट लायब्ररी नाही. स्पर्धा परीक्षेचे पोरं MPSC चे UPSC चा अभ्यास करते, नाही खोलली. पण याचा सोबती आहे जोशी नावाचा महापौर होता. म्या पाळलं त्याले, म्या पाळलं पदवीधरले त्याले. त्याच्या संस्थेले मोक्याच्या जागा दिल्या आणि हॉस्पिटल उभे केले आणि तिथून सावडणं चालू आहे. आणि या दुसरं महायुद्ध झालं. दुसरं महायुद्ध जेव्हा चालू होतं तर ह्या वाडीले ऑर्डिनन्स फॅक्टरी आहे. दुसऱ्या महायुद्धात इंग्रज आहे ना, तिथून दारू गोळ्या मुंबईपर्यंत पोहोचासाठी ट्रेन टाकली होती लोकांची जमीन ऍक्वायर करून. ह्या पट्ट्यानं आता ते जमीन सरकारी कामाला वापरायला पाहिजे. ह्या पट्ट्यानं ते जमीन आपापल्या माणसाने दिली. काढा माहितीचे अधिकार टाका. अरे मोक्याच्या जागा पाहून राहिले. मॉल टाकले मॉल. आणि तुम्हाला म्हणते म्हणजे तुमची महागाई वाढून टाकली, तुम्हाला म्हणते खर्च करायला जा तिथं. इथं एकही अभ्यासिका नाही आहे. तुमचे पोरं कलेक्टर SP अधिकारी लेक्चरर झाले पाहिजे याचं काही लेणं देणं नाही. किती खोटे बोलते. हा म्हणे विदर्भ वेगळा होत नाही तोपर्यंत लग्न करणं नाही. आता पोरगी येते 4 वर्षाला लग्न झाली.
अरे काही खोटं बोलून राहिलो का मी? एवढ्या फोकणाऱ्या तणाच्या आणि अशा फोकणाऱ्या माणसाला तुम्ही निवडून दिलाय, त्याला जबाबदार मी तुम्ही आहे. तुम्ही जबाबदारी घ्या. तर आता येणाऱ्या 20 तारखेला परिवर्तन झालं पाहिजे आणि तुम्हाला प्रफुल्ल भाऊला निवडून द्यायचा इथून. अरे इथं 80% बहुजन आहे, SC ST OBC, आणि तुम्ही हापचड्डीवाल्याला मतदान करून राहिले. हा जे छटाकभर आहे. अरे ते का देशभक्ती सांगते जे आम्हाला? त्यानं 52 वर्षात तिरंगा नाही फडकवला तिथं, आणि साले आम्हाला देशभक्ती सांगते. साले 52 वर्षात तिरंगा नाही फडकवला त्यानं आम्हाला देशभक्ती सांगू नये. त्याचा एक माणूस देशाच्या स्वातंत्र्य सेवेत शहीद झाला का सांगा? आणि होते साले तर 6 वेळा माफी मागितली. तुम्ही समजून घ्या देशाचं पॉलिटिक्स कुठं चाललं. याच्या रस्त्यात जे जे लोक आले त्याचा पत्ता कट केला. पंकजा मुंडेला तिकीट नाही दिली. तुम्ही एकनाथ होता खानदेशातला, त्याचा बी पत्ता कट. मी कोणाबद्दल बोलत आहे तुम्हाला लक्षात येऊन राहिलं का? हा म्हणजे याच्या रस्त्यातले काटे यांना बरोबर काढले. इतका कुटील राजकारणी आहे ह्या तुमच्या सोबत बोलण्यात आणि तुमचा गेम करून एक. समजलं का? अरे या आम्ही 2014 पासून मागणी करून राहिलो का या बंद्या भारतात ओबीसीच्या पोट्ट्याचे हॉस्टेल नाही. आमच्या ओबीसीच्या पोट्ट्यात आता एखादा ओबीसी बकऱ्या चालते गावात. हो जर नागपुरात पोट्ट्याला शिकायला पाठवतो म्हणलं तर 2,500 रुपये भाडं आहे रूमचं. गेलो होईल का त्याच्याकडून? मग आम्ही हॉस्टेलची मागणी केली. आता हॉस्टेलची मागणी तेव्हापासून मागून राहिलो, कट नाही केला. 2014 36 हॉस्टेलची घोषणा केली. 19 आलं पण साल्यान चालू नाही केलं. अबे यायला कुठं ओबीसीची निर्मिती आहे? हे जनगणना नाही करत मग ते जातीने आहे. ओबीसीचा फंड कमी केला, महायुतीचा टायटीचा फंड कमी केला, बायटीचा फंड कमी केला. आपले पोरं फॉरेन मध्ये शिकायला जात होते त्याच्यावर अटी लावल्या माहित आहे का? पहिले फॉरेन मध्ये जे पोरं स्कॉलरशिप वर शिकायला जात होते महायुतीचे बायटीचे, त्याच्यासाठी क्रायटेरिया होता का पहिले कोणताही पोरगा जाऊ शकत होता परीक्षा पास होणारा. त्याच्यात क्रायटेरिया लागू केले आहे का गेलेच नाही पाहिजे ना आपले पोरं, शिकले नाही पाहिजे. आणि मग हॉस्टेल मागते 2019 ले पुन्हा हे सरकार पलटी झालं. मग आता कोरोनाच्या काळात पैसे नव्हते ठीक आहे वा, पण यायचं सरकार आलं पुन्हा सुरत मार्गे गुवाहाटी. यायनं घोषणा केली की आम्ही 72 हॉस्टेल देतो. 2024 येतपर्यंत पट्ट्यानं हॉस्टेल समोरलेलं बरोबर तोंडावर, इलेक्शनच्या तोंडावर हॉस्टेल आता द्या लागते बा निवडणूक आली तर मग बरोबर त्याची प्रोसिजर सुरू केली. नागपूरले हॉस्टेल चालू करायचं तर देवेंद्र फडणवीसने वेळ भेटत नाही म्हणून हॉस्टेलचं उद्घाटन नाही सुरू. म्हणजे सगळं हॉस्टेल भाड्यानं घेतलं. सगळ्या तिथं टेबल बेंचेस सगळे पोट्याचे पलंग गिलंग गाद्या गिद्या सगळं आलं. सगळे ओके. 3 महिन्यापासून भाडं सुरू झालं. त्याचं भाडं गव्हर्नमेंट भरून राहिलं. फक्त देवेंद्र फडणवीसने फीत कापाले वेळ नाही म्हणून पोट्याचे हॉस्टेल सुरू आहे. पोट्टे रुमा करून राहून राहिले. मग तिथं एक माणूस होता भुजाडे काहीतरी अधिकारी. त्या भुजाडे अधिकाऱ्याला पोट्ट्याने सांगितलं का आम्हीच फीत कापतो आणि आम्हीच उद्घाटन. पोट्ट्यानं फीत कापली, पोट्टे राहायला लागले. अरे राज शिष्टाचाराचं पालन नाही केलं म्हणून त्या भुजाडेले यायनं निलंबित केलं. इतके बदमाश आहे साले. म्हणजे आपले पोरं शिकले नाही. अरे पोराला बाहेर काढलं, ओबीसीच्या पोट्ट्याला हॉस्टेल मधून बाहेर काढलं, त्या भुजाडेले निलंबित करून. इतके बदमाश आहे. आताची गोष्ट, आता 1 महिन्याच्या अगोदरची गोष्ट. आणि मग मोठं लोकांना दाखवायला ओबीसीच्या पोट्ट्याचं हॉस्टेलचं उद्घाटन केलं. मागणी केली तवा दिलं. या महाराष्ट्रात मराठा लोक आरक्षण मागून राहिले आणि त्या दाढीवाल्यानं केंद्रातल्या ज्यानं मागितलं नाही त्याला आरक्षण दिलं. आणि देता येत नाही बरं, संविधानात लिहून नाही आहे. संविधानात आरक्षणाच्या 2च प्रयोजन आहे. ज्या जमाती, ज्या जाती शैक्षणिक आणि सामाजिक मागासल्या आहे त्याला आरक्षण द्यायचे प्रयोजन आहे. त्या चोट्यानं आर्थिक शब्द घातला त्याच्यात.
हे तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, आर्थिक वर देता येत नाही, नवीन घटना दुरुस्ती केली आणि त्याच्यात कलम ऍड केले, देता नाही साहेब प्रोव्हिजन. आणि मग ओबीसीचं आरक्षण वाढवतं म्हणलं थोडस. ओबीसी या देशात 52% आहे. मी नाही म्हणून राहिलो, माझ्या घरचा डाटा नाही सांगून राहिलो, मंडल कमिशन म्हणते. आणि त्या ओबीसीला आरक्षण किती टक्के? 27. आहे किती? मी काय म्हणतो, ज्याचं जेवढं आहे तेवढं द्या ना, का प्रॉब्लेम आहे? तू 3% 3 घे, आमचा काही प्रॉब्लेम नाही ना. तू 3 आहे 3 घे, बरोबर आहे का नाही? जेवढी ज्याची संख्या तेवढं त्याला भेटायला पाहिजे. साले आम्ही 27 आहे आणि तुम्ही इंदिरा साहनीवर वोट टाकत आहे. इंदिरा साहनी सुप्रीम कोर्टाने सांगितलं 49.5%. अबे मग आता हे 10% मोदीनं दिल्यावर ते 59.5% झालं ना. तर सुप्रीम कोर्ट काय म्हणते माहित आहे? सुप्रीम कोर्टानं ते केस जेव्हा दिली तेव्हा इंदिरा साहनीची अट नाही लावली. नाही, हे अलग आहे. अरे मग आमचं आरक्षण देताना इंदिरा साहनी येते. म्हणून आता महाविकास आघाडीनं म्हणलं का या देशात 50% मर्यादा, सुप्रीम कोर्टाचा आदेश खारिज करायचा असेल तर भारताची संसद करू शकते, पण संसदेत आपलं सरकार पाहिजे. आणि या दाढीवाल्याचं सरकार, मी पवार साहेबांनी त्या दिवशी सांगितलं, म्हणलं हे जे मोदीचं मडकं आहे केंद्रातलं, याने गणलवा साहेब हे 2च गोट्यावर आहे. एक गोटा आहे नितीश कुमार आणि एक गोटा आहे चंद्रबाबू. बस हे गोटे काढा म्हणलं. वाटलं त्याने 1-1 वर्षाचं पंतप्रधान पद देऊन टाका म्हणतच असं, पण हे गणलवा. आणि हे गणलवल्यावरच शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव भेटू शकते. हे अग्निवीर सारखी योजना आणली साले ना. हा, अरे 17 वर्षाच्या बॉन्डवर गोरगरीब कष्टकरी रिक्षावाले ऑटोवाले आपले पोरं रात्रंदिवस अभ्यास करे, ग्राउंडवर मेहनत करे आणि 17 वर्षाच्या बॉन्डवर त्या या देशाच्या सीमेवर रक्षण करायचं काम आपले पोट्टे करते. यायचं नाही आहे. कोण्याच हातकंडीवाल्याचं पोट्ट सीमेवर नाही जात, असं तर जात नाही जात. आपले पोट्टे जाते, आपले पोट्टे मरते त्या बॉर्डरवर. आणि आता हे पोट्टे गेल्याच्या नंतर यानं काय केलं? देशाच्या सुरक्षेसोबत धोका केला. यानं देशाच्या सुरक्षेसोबत खेळवाड केला आणि देशामध्ये 4 वर्षासाठी पोरगा मिलिटरीमध्ये भरती होईल. पोट्ट 19व्या वर्षी लागन आणि 23व्या वर्षी रिटायर्ड होईल. देशाला पहिला पंतप्रधान लागला दाढीवाला अनफड गवार, का जो लग्नाच्या वयात पोट्ट्याला रिटायर करून राहिला. लग्नाच्या वयात 23व्या वर्षी. आणि तो वेपनचं ट्रेनिंग घेऊन येऊन राहिला. वेपनचं ट्रेनिंग घेऊन आलेला मुलगा बेरोजगार राहणार आहे. तो देशासाठी घातक आहे समोर, हे लक्षात घ्या. म्हणजे हा समाज कसा निर्माण करून राहिले पहा. मी का सांगून राहिलो त्याच्यावर लक्ष द्या. तो वेपनचं ट्रेनिंग घेऊन येईन आणि तो बेरोजगार राहीन आणि त्याचा बाप पोरीच्या इथं पोरगी पाहायला नेईन आणि का सांगा पोरीच्या बापाने, ही इज माय सन, ही इज माय सन, ही इज अ एक्स रिटायर्ड ऑफिसर, एक्स सर्व्हिसमॅन. पोरीचा बाप म्हणत पलट उभा करण का? अरे करण का? म्हणजे कसं खतरनाक आहे. हे आंदोलन केलं ना वर्धेत, तिथं वापस येतो, भटकलो होतो. हे आंदोलन केलं, एसपीनं मला सांगितलं का वो कल मत करो, तरी मी केलं. सकाळी दुकान लावले, पुन्हा ठाकले. 2 तारखेला गांधी जयंती होती. बस दुकानं लावूनच चालू होते. ते काय करून लावले आणि मी हाय टाकाले गांधी पुतळ्यात गेलो. बस असाच होता गांधी पुतळ्या. तर वर्धेच्या शहर पोलीस स्टेशनच्या पीआयनं माझे कार्टून फाडले. जसे फाडले मी असा जाऊन पडलो त्याच्यावर बसकावल्यासारखा. तुले कोण अधिकार दिले म्हणलं माझे कार्टून फाडायचा? तुले कोण कारभार सांगितलं म्हणलं? हे पोट्यावर बसावे साले म्हणलं. बंद पोट्याले रोडवर बसवलं आणि आंदोलन सुरू केलं 2 तारखेला. आणि येऊ द्या म्हणलं देवेंद्र फडणवीसले. म्हणजे आनंद डका म्हणलं. येऊ द्या म्हणलं देवेंद्र फडणवीसले. नाही, त्याच्या गाडी समोर झोपलं म्हणलं. ह्या बी कराय मास्तर नाही. बनले साले त्याने वाटलं हे बेकार आहे. हे नितीन गडकरीले आडवं होते तर हे याच्या गाडीसमोर झोपू बी शकते. तर त्याले जो रस्त्याचं उद्घाटन नाही झालं
त्या तुम्ही वर्धेच्या अगोदर आल्यावर एक सेवाग्रामने असा तीरपा रस्ता गेला नवीन बनलेला, त्याचं उद्घाटन व्हायचं आहे. तिथून फाटे तर त्यांनी ना इकडून नाही आणले. एवढे भेकाड आहे. म्हणजे सत्ता असून महाराष्ट्राचा गृहमंत्री असून माझ्यासारख्या माणसाने बेला. तुम्ही जर अवकातीवर आले ना, त्याला माहित होतं, त्याला एवढंही माहित होतं का याले अन्न टाकला तर बंद्या महाराष्ट्रात उबाल पेटू शकते. हे खतरनाक आहे. तो त्याला मानणारा वेगळा वर्ग आहे. म्हणून कोणाच्या बापाने भ्यायचं नाही. पैशाचे पाकिट येईल शेवटल्या 2 दिवसात. लक्ष्मी होय नाही म्हणायचं नाही, मस्त घ्यायचे. ठीक आहे, काय नाही सुस्ती करायची, अशी पण सापडते. आणि मत आपल्या मतानं करायचं. त्याला समजलं पाहिजे का लोकांना पैसे वाटूनही लोक मतदान करत. आणि खाते तर साले डकार माहिती. अरे काल त्या मी परवाच्या दिवशी भोसरीले माझी सभा होती. भोसरीले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या एरियात. तिथं स्टेजवर चढायच्या वेळेस एक पोरगा भेटला. म्हणे सर म्हणे इथं बीजेपीच्या लोकांना म्हणे कुत्र्याच्या नोटबंदीचे पैसे खाल्ले म्हणे. आता हेच राहिलं होतं ऐकायचं. नाही म्हणलं त्यानं याच पैशात स्वतःच्या तर नसबंदी नाही केल्या म्हणलं. म्हणजे हद आहे. आणि मी आता पाहून राहिलोय सगळं. अजी यायनं पैसे खाण्याच्या बाबतीत छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा सुद्धा सोडला नाही. 8 महिन्याच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजाचा मालवण इथे उभारलेला पुतळा 8 महिन्यात कोसळला. महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या काळजाचा विषय आहे छत्रपती शिवाजी महाराज. की महाराष्ट्राची अस्मिता मातीत कोसळण्याचं काम या सरकारनं केलं. साल्यानं आरोप इंडियन नेव्हीवर ठेवले. जराशी लाज वाटायला पाहिजे. साले खाल्ले तुम्ही. येणाऱ्या 20 तारखेला या महाराष्ट्राची जनता या चोट्याने माफ करणार नाही. आणि जशी महाराष्ट्राची अस्मिता मातीत मिसळली तर तुम्हालाही महाराष्ट्राची जनता मातीत मिसळल्याशिवाय ठेवणार नाही. आणि 23 तारखेला हे जे गचकरण आहे ते बसलंच पाहिजे. हो तुम्हाला सांगतो. अरे सत्ता यायच्या पहिले टॅक्सचा अहवाल दाखवेल तो. टॅक्सचा अहवाल माझा अभ्यासच बंद झाला सत्तेत आला तेव्हापासून. आणि हे जे फोडाफोडी केली या फोडाफोडीने ह्याच जबाबदार आहे. हे म्हणजे हे जे गेले 50 खोके एकदम ओके गद्दाराचं सरकार. हा अरे बाळासाहेब ठाकरेंना का नाही दिलं की काही. ऑटो रिक्षा चालकापासून मंत्री बनवलं. अजून का पाहिजे एखाद्या माणसाने. साल्यावर तुम्ही चिन्हही मागितलं त्याच्यानंतर. हा चिन्ह मागितलं, नावही मागितलं पक्षाचं. बरं झालं साल्यानं आडनाव नाही मागितलं, नाही तर एकदा ठाकरे झाला असता. म्हणजे 2 बापाचा विषय येते ना मग. अगदी खतरनाकच काम आहे म्हणजे. बरं अजित पवारले का नाही गेलं. अजित पवार पक्ष इथं सरकारमध्ये याच्या अगोदर का म्हणे दाढीवाला 70,000 कोटीचा घोटाळा केला. अशी कोणती वॉशिंग मशीन आहे का तुमच्या पाशीत असा माणूस टाकला का डायरेक्ट धुवून निघते. हा हे बीजेपी नाही आहे. हिचा भारतीय जनता पार्टी लॉंग फॉर्म नाही. नवीन लॉंग फॉर्म ठेवला भ्रष्टाचारी जनता पार्टी. इलेक्ट्रॉन एखाद्या कंपनीवर धाड टाकायची. हा तिले ब्लॅकमेल करायचं. तुले ते बंद पैसे वाईट करून देतो. इकडून इलेक्ट्रॉन बॉन्ड दे म्हणजे 6,000 करोड रुपयाची इलेक्ट्रॉन बॉन्डचे घोटाळे करते. आणि आपल्याला सांगते अरे सर्वसामान्य जनतेचं जिना हराम करून टाकलं. मार्च अच्छे दिनचे स्वप्न दाखवले. अच्छे दिन आएंगे, अच्छे भेंड आले अच्छे दिन. हा अरे आपल्या मिहानचा प्रोजेक्ट टाटा एअरबसचा प्रोजेक्ट मिहानने होणार होता. ह्या प्रोजेक्टचं उद्घाटन नरेंद्र मोदीनं दिवाळीच्या 2 दिवस अगोदर त्या गुजरातमध्ये केलं. त्या स्पेनचा राष्ट्राध्यक्ष होता. माहित आहे तुम्हाला. पाहिली का बातमी. हा
इथं आपल्या गोरगरिबाचे इंजिनियर पॉलिटेक्निक आयटीआय झालेल्या पोराले काम भेटलं असतं. तो प्रोजेक्ट गुजरातने गेला साले. मोठा वेदांता फॉक्सकॉनचा 1,76,000 करोडची गुंतवणूक महाराष्ट्रात होणार होती. 2 लाख कोटीले रोजगार भेटणार होते. तो प्रोजेक्ट गुजरातने गेला. त्याच्यानंतर सिंधुदुर्ग मध्ये पर्यटनाचा प्रोजेक्ट होता पानगुडीचा. होय गुजरातने गेला. महानंद डेअरी गुजरातने गेली. अबे साले आम्हाला घेऊन जा ना. अबे तुमची नवरी तुमच्याकडून नटवणं ठटवणं होत नसन, तिथं लिपस्टिक घेता येत नसन, तिचे कानातले घेता येत नसन, तिची गाठीचोळी करता येत नसन, आम्हाला सांग आमची सोय नाही, आम्ही देतो करून. तसंही तुम्हाला गुजरात गेलं तर राजधानी उभी करायला आम्ही पैसे दिले आहे. हा इतिहास आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या बलबुत्यावर मोठे वारे पाहून राहिले. हे तुम्ही समजून घ्या. हे कल्चरल पॉलिटिक्स खेळते आपल्या बहुजन लोकांसोबत. कल्चरल पॉलिटिक्स कसं, इकडं वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभा करायचा. त्या पटेलांनी त्या RSS वर बंदी आणली होती. जगातला मोठा पुतळा. आणि त्याच गुजरात मध्ये वल्लभभाई पटेलचं स्टेडियमचं नाव काढायचं आणि त्याला नरेंद्र मोदी नाव द्यायचं. मी पहिला माणूस पाहिला जिवंतपणी नाव देताना. मेल्यावर देते बा. अरे तुम्ही पाहिलं का जिवंतपणी स्वतःचं नाव देताना? मेल्यावर घेत असते. आपल्याला सांगते मार हिंदू हिंदू. काही हिंदू खतरे नाही आहे रे भाऊ. 84% लोक या देशात हिंदू आहे. म्हणे कोणी मुसलमान नाही आला तू मुसलमान बन म्हणाले, आणि तुम्हाला येणार नाही. APJ अब्दुल कलाम कोण होते? मुसलमान होते ना. देशासाठी योगदान नाही. खान अब्दुल गफ्फार खान देशासाठी योगदान नाही. झालं यानं 10 वर्षात असं नॅरेटिव्ह बनवलं का मुसलमान हा आतंकवादीच असतो. इतकं तुमच्या डोक्यात फिरून टाकलं मुसलमान आहे म्हणतो. असे मेसेज येते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवर. अरे कोल्हापूरमध्ये यायचं सरकार आल्यावर दंगली झाल्या. त्या दंगलीमध्ये फुटेजवरून पोट्टे अटक केले पोलीसवाल्यानं. पोट्टे कोणाचे होते माहित आहे का? पोट्टे OBCचे होते. अंडर 18 होते, 18 वर्षाच्या खालील होते. एवढं का भरलं त्याच्या डोक्यात? त्याच्या मायबापाला बोलावलं. त्याचे मायबाप म्हणे आमचे पोट्टे असे करूच शकत नाही. त्याने रेकॉर्डिंग दाखवली, तुमचंच पोरं का गोटे मारताना. हो म्हणे आमचंच होय. त्याचे पोरं नाही आहे. त्याचे पोरं दंगली फंगलीत नाही जात. आपल्या पोट्ट्याचे डोके भरतो. हे तुम्ही समजून घ्या. आमच्या देशात एक प्रथा होती ना, हिंदू बनेगा ना मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा. म्हणून यायले सत्तेतून पाय उतार करायचा आहे. आणि महाराष्ट्रात जर इथून हे देवा भाऊ पडला तर पुरी याची तुतारीच वाजवतो मग. आणि एवढं लक्षात ठेवा, हे जे या गोर गरीबाचं कष्टकऱ्याचं रक्त हे कमळाचं फुल पिऊन राहिलं ना, याला उकरून टाकायचं असेल तर 50 लागते. कमळाचं फुल उकरून टाकायचं 50 लागेल ना. आणि देवेंद्र फडणवीस सत्तेत आला तेव्हापासून आपल्याच माणसाचे पोट भरून राहिला. बाकी ओबीसी SC ST जमात हे लक्षात घ्या, ते त्यांचेच लोक आहे. आपलीच माडी आपलीच गाडी आपल्याच बायकोची बोलबल. तुमचा विचार होणार. सांगण्यासारखे अनेक मुद्दे आहे. का केलं यानं जाहीरनाम्यात? शेतकऱ्याला 6,000 रुपये. अबे चोट्या 4,800 त्या दाढीवाल्यानं जाहीर केला. 4,892 खोदेनच आल्या पहिले. मार्केटमध्ये 32 छान सोयाबीन चाललं माझ्या बापाचं. फुसका सांगते 6,000. अबे ते 2014 मागत की तुला 6,000 भाव. 4,892 हमी भाव असून हमी भाव चालला नाही, पण तू जाहीरनाम्यात म्हणून राहिला 6,000 ती. जराशी लाज. शेतकऱ्याचा कापूस निघाला 22 लाख कापसाच्या गठाने बोलावल्या ह्या सरकारनं. आता ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिकेतून बोलावल्या. तुरीचे भाव वाढले. तुरीचे भाव वाढल्यावर तुम्हाला सांगतो, तुरीचे भाव वाढल्यावर इजिप्तवरून तुरीची नाही बोलावली. एवढी अकादल्यासारखी बोलावली काय? तुरीचे भाव 4,000 रुपयावर आले. आणि ह्या देवेंद्र फडणवीस स्टेटमेंट देते पत्रकार परिषदेत का नाफेड पाशी बारदाना नाही आहे खरेदी करावी. साध्या सिमेंटच्या रोडवर ट्रकनं बारदाना येऊन राहिला.
कुठून येऊन राहिला रे? हा, सत्य परिस्थिती आहे. हे इतके खतरनाक आहे. इकडे यायनं गांधी दाखवला आपल्याला कल्चरल पॉलिटिक्स म्हणून. ठीक आहे, गांधीचा चष्मा घेतला. स्वच्छ भारत, स्वच्छ आणि भारतचा दूरदूरपर्यंत संबंध नाही आहे, हे समजून घ्या तुम्ही. हे गांधीच्या फोटोने गोळ्या मारते, हे गांधीच्या फोटोने गोळ्या मारते. याचा अर्थ गांधी याच्या डोक्यातून मेलेला नाही, गांधी जिवंत आहे. आणि हे सत्य परिस्थिती आहे. आणि मग माया गावात येऊन नितीन गडकरी माया गावाच्या स्टेजवर म्हणते, 2 वर्षाच्या अगोदरची गोष्ट, का सोयाबीनचे भाव 10,000 4,000 आले. पेट्रोल 67 रुपयाने 110 वर गेलो. मी उभाच तिथं, मी पाहूनच राहिलो. जसं भाषण संपलं तसाच मी हात वरत केला. आता मी यायची शीट पाडली होती. स्वतः नितीन गडकरी त्या शीटवर 2 वेळा निवडून आले. देवेंद्र फडणवीसचे वडील, नितीन गडकरी 3 वेळा, देवेंद्र फडणवीसचे वडील 2 वेळा आले होते. मग मी हात वरता केला. म्हणलं साहेब, आता ते बीजेपीचे काही पिलांटे होते, त्यानं कोंबे कुचकले असून हेच पोट्ट होय पाहिजे आपली शीट पाडली आहे ना पदवीधरची, हे काही इथं तमाशा करल. आता माया गावात येऊन जर असं म्हणत असेल तर मी सोडणार आहे का? मी झालो आडो. म्हणलं गडकरी साहेब, 12 लाख टन सोयाबीनची ढेप मोदीनं बनवली, जेनेटिकली मॉडिफाईड, जे भारतात लावता येत नाही. बस एवढंच म्हणलं तर लगेच त्याच्या असे बोलत नाही ते, पण त्याच्या तोंडातून भक्कन असे 40 कॅमेरे सुरू होते. भक्कन शब्द निघाला, मी का पब्लिक प्रॉपर्टी आहे का? आता मायावर पोलीसवाले कोणती केस लावायच्या वेळेस 10 वेळा विचार करतील. काहून तर मला देशाच्या संविधानाचा अभ्यास आहे, मला इंडियन पिनल कोड, CRPC, IPC सगळे कायदे मानून आहे. साला ह्या आपल्यालाच फसवत नाही तर त्याच्यावर दबाव राहते. ते माणसं आपलेच आहेत, पण त्याच्यावर वरून दबाव राहते का पर्याय मास्तरने गुंडाया कुठं तरी, पण गुंडायन कुठं, याच्यावर कोणती केस लावाव, नाही तर यानंच आपल्याला 2 शब्द जास्ती सांगाव. तर तुम्हाला सांगतो, माया पोट्टे एवढे खतरनाक आहे जी असे काही जण जुडून आहे माझ्यासोबत. मी पोट्ट्यासाठी काम करतो ना, या लोकांसाठी काम करतो, असे खतरनाक जुडून आहे. आता किस्सा सांगतो तुम्हाला. माया गावात नितीन गडकरीनं म्हणलं, मी का पब्लिक प्रॉपर्टी आहे का? या काय ना, तो व्हिडिओ रेकॉर्ड झाला आणि बस संध्याकाळी माझ्यापाशी आला, पुऱ्या युट्यूब फेसबुकवर पेलावला आणि वरतं लिहिलं, अंडर सेक्शन IPC 21 एव्हरी इलेक्टेड मेंबर इन इंडिया. तुम्हाला सांगतो, तो व्हिडिओ व्हायरल झाल्यावर एका पोट्ट्यानं मला त्याच्या ऑफिस मधून फोटो पाठवला. सर म्हणे, तुमच्यात जास्त दबाव आला ते व्हायरल करून टाकजा. का होतं त्याच्यात माहिती आहे? मागं साखर कारखान्याच्या मागं धाम नद आहे. त्या धाम नदीतून साखर कारखान्यासाठी पाणी उचल केली PWD कडून. त्याची 5 करोड 38 लाख रुपयाची थकबाकी होती, जी भरली नव्हती. आणि सरकार आलं का हे माफ, आणि तुम्ही भरा लाईनचं बिल. हे व्हायरल करून टाकता म्हणे. आता मोदीचे ट्रक अडवले होते, सभा होती तर इतके खातात साले, इतके खातात. मोदीच्या सभेमध्ये 250 ट्रक अडवले, 400 लोक माझ्या अंगावर आले. पुरे इल्लीगल, एकाही पैसे भरायची नाही. आता तुम्हाला सांगतो, तिथे ट्रक अडवल्यावर माझ्या विरोधात प्रशासनानं पोलीस केस दाखल नाही केली, त्या कॉन्ट्रॅक्टरने दाखल करा. बरं, त्या कॉन्ट्रॅक्टरनं रिपोर्ट लिहिताना मी बयानानं लिहायचं का नाही बरोबर? त्यानं लिहिलं का हे ट्रक मोदीच्या सभेत चालले होते, त्याचं टेंडरच नव्हतं निघालं. आणि त्याच्यात टाकलं पट्ट्यानं का हे सर्वे नंबर 15 म्हणून चालले होते, आणि तो सर्वे नंबर कलेक्टरच्या नावानं आहे. महसूलच्या ते फसले. मी ज्यांनी त्याची काय टाकली आहे सुप्रीम कोर्टात ना हायकोर्टात, आता दोन्ही इकडं पाठवले मेल. म्या 3 अधिकारी गायब होते त्याच्यात, 3 तर कमीत कमी डायरेक्ट नोकरी गायब, पुरे फसले ते बेभाव. आणि मग दुसऱ्या दिवशी मला डिटेन करायला आले. त्याने वाटलं का मोदीच्या सभेत आडवा होते का, काही तमाशा करते का? तर तुम्हाला सांगतो, मला डिटेन करायला आले. माझी सभा होती कर्जत जामखेडले, मी तिकडे गेलो. पोलीसवाले माझ्या मागे लागले. मला एका पोट्ट्यानं मेसेज टाकला, सर तुमच्या सगळं 16 लोकांचे फोन नंबर ट्रॅकिंगवर टाकले, बरोबर आहे का? इतके खतरनाक माझे एजंट आहे आपले पोट्टे. ठीक आहे, घ्यायला आपल्याला चिल्लर समजू नये. आणि हे आपले पोरं आहे, हे जीवायनं दुसऱ्याले पोरं आहे का जे आतून माहिती पाठवते आपल्यासाठी. तो कोण होय का होय मला बी माहित नाही.
म्हणून माझं म्हणणं एवढं आहे, आता गव्हर्नमेंटच्या बिल्डिंग मध्ये एक मीटर आलाय, प्रीपेड मीटर. लागलं तुमच्या घरी नाही लावलं इलेक्शन आहे म्हणून, हे का निवडून आले तर मग रिचार्ज मारा तर लाईन राहील. रात्री 12 वाजता रिचार्ज संपलं, लाईन नाही. पुन्हा गरम फडक्यानं शेकून घ्यायची नसन तर येणाऱ्या 20 तारखेला प्रफुल्ल भाऊ गुर्दे यांच्या पंजा या चिन्हासमोरचं बटन दाबून त्यांनी जास्तीत जास्त मताने विजयी करा. आणि हे झालेलं गजकरण इथंच थांबवा, नाहीतर ते गजकरण बकर बकर खाजून वाढन. ठीक आहे, एवढंच मी बोलतो आणि थांबतो. ठीक आहे, मुद्दे बरेचसे कव्हर केले मी. अजून दुसरी सभा आहे, थोडेसे जागे व्हा आणि प्रत्येकानं 10 मतदानाची जबाबदारी घ्या. 10, 20 मतदानाचे लोक नागपूरमधून बाहेर काढा आपले. ठीक आहे, मजाल नाही जी काही 3% वाल्यावर आपल्यावर राजकारण. ठीक आहे, आणि आपल्याला ज्ञान पाहिजे, हे समजून घ्या. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.